नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय 8 तारखेच्या मार्केटसाठी आणि आज होती एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी काय झालं? मित्रांनो, आपण जो डेटा दिला होता साइडवेज टू पॉझिटिव्ह आणि परफेक्टली मार्केटनी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला आणि कन्सोलिडेशन जे साइडवेज एक्सपेक्टेशन होतं ते परफेक्टली वर्क झालं मित्रांनो त्या ठिकाणी. तर डेटाचा इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात येतोय. अजूनही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत मित्रांनो. बिलीव्ह मी, फार मोठ्या फॉर्म्युलासाठी आपण हा डेटा ट्रॅक करतोय. तर आजचा डेटा कसा आहे ते आपण त्या ठिकाणी बघूया. आणि 8 तारखेची जी बेस्ट पॉसिबल मुवमेंट कशी असू शकते त्या ठिकाणी आपल्याला अनालाइज करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल इथं जो पण डेटा होता 6 तारखेचा, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. तर ऑलमोस्ट पुट साईड आणि कॉल साईड दोन्ही साईडनी लोक पळालेली आहेत. ठीक आहे, दोन्ही साईडनी लोक पळालेली आहेत. तर ह्या पोझिशन्स एक्सपायरीला कट होतात हे तुम्हाला माहिती आहे, आधीच्या व्हिडिओज मध्ये पण सांगितलेलं आहे एक्सपायरी नंतरच्या दिवसाचं अनालिसिस करताना. तर जो ओव्हरऑल डेटा होता 7 लाखाचा पुट लॉंगचा, तिथून तिथून 37% ज्या पोझिशन्स त्या कट झाल्या आणि 4,73,000च्या पोझिशन्स राहिल्यात, अशा अर्थाने ते घ्यायचंय. ठीक आहे, तर प्रोचा पण डेटा कमी आहे, FIचा पण कमी आहे, क्लायंटचा पण कमी आहे, पण तो तितकासा कमी नाही झाला. तो लास्ट एक्सपायरीला झाला होता, जो ऑलमोस्ट 50-60-70% पर्यंत कट झाला होता. तर इथे तो 40-50% त्या ठिकाणी कट आपल्याला दिसतोय. तर ओव्हरऑल तुम्ही जर पोझिशन बघितलं आता, तर 4.25 लाखाच्या पॉझिटिव्ह मुवमेंट्स ह्या रिटेलरच्या आहेत. ठीक आहे, तर 24 लाखाच्या अगेन्स्ट जो 15 लाखाचा डेटा आहे त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. ओके, की 30-35% जो डेटा आहे तो पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्याच कम्पेअर टू रिटेलरच्या ज्या पोझिशन आहे नेट टू नेट, त्या अजून ॲज इट इज कॅरी आहे. पुट लॉंग जर बघा, कम्पेअर टू जे पुट शॉर्ट्स आहेत त्याच्यापेक्षा पुट लॉंग्स आहेत ते जास्त आहेत. ओके, तर व्हाईस वर्सा ह्याच्यामध्ये फार फरक नसला तरी ॲटलिस्ट 20-21 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या शॉर्ट साईडला जास्त आहेत त्या कॉलमध्ये FIच्या. ठीक आहे, इथे पण बघा, जो प्रो प्लेअर आहे थोडासा शहाणा बनलाय आणि 13,000च्या ज्या नॉर्मल पोझिशन्स त्या ठिकाणी आपल्याला त्याने होल्ड करताना दिसतात. दोन्ही साईडच्या पोझिशन्स आहेत. आता हे मी तुम्हाला आधीच्या एक्सपायरीमध्ये पण सांगितलेलं आहे की हा जो डेटा असतो हा इमॅच्युअर डेटा असतो. ओके, जरी आता बेस्ट पॉसिबल डायरेक्शन निगेटिव्ह दिसत असली तर नेसेसरी नाहीये ती निगेटिव्ह राहील. जरी निगेटिव्ह राहिली तर ती हेवी निगेटिव्ह पण राहू शकते किंवा कदाचित ती इंट्राडे मध्ये पॉझिटिव्ह पण होऊ शकतो. तर त्या अर्थाने हा डेटा मॅच्युअर्ड नसतो. जो ऑप्शन सेलर जो असतो तो ह्या दिवशी फार कमी ट्रेड करतो किंवा ट्रेड अवॉइड करतो. तो कधी येईल? तो शुक्रवारी येईल आणि जास्तीत जास्त मंडे आणि एक्सपायरीला तो ट्रेड करण्याचा प्रयत्न करेल. तर हा डेटा असतो हा ड्रिवन आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं, तर तुम्ही याचं कम्पॅरिझन लावू शकता. इथे फक्त 2-2.5 लाखाचा 3 लाखाचा डेटा आहे, त्याच्या कम्पेअर जो रिटेलर आहे हा 15 लाखाचा आहे. तर रिटेलर पण त्याच पट्टीत ऍड होतो जेवढा FIs ऍड होतो. पण मित्रांनो, एक कन्सिडर करा की ह्याचा फोर्स बाय डिफॉल्ट जास्तच असणार आहे. ठीक आहे, ह्याचा फोर्स जास्तच असणार आहे. तर रिटेल प्रो आणि FIs याला ट्रॅप करण्यासाठी काय प्रयत्न करू शकतात, तर ह्याच्या मुवमेंटमध्ये मार्केट जिथं जायचं तिथं जाऊ द्या अशा अँगलनी ह्याच्यावर सोडून देतात. तर मग हे 3 लाखाचे जे मुवमेंट आहेत ह्या 15 लाख, 18 लाख, 20 लाखापर्यंत जातील सपोज उद्याच्या याला. तर हा जो फोर्स आहे 4 लाखाचा, तो हा डेटा एवढा वाढणार नाही, म्हणजे ह्याला काउंटर करू नाही शकत आहे. अशा अर्थाने हा इमॅच्युअर असतो. मग रिटेलर जर फसला, इकडं काही बायर्स आहेत, काही सेलर्स आहेत वगैरे वगैरे असं ऍड होत गेल्या पोझिशन्स, तर मग हा रिटेलर स्कॅटर्ड होऊन जातो आणि मग FIs आणि प्रोला यांना मॅन्युप्युलेट करणं सोपं होतं क्लायंटला. ठीक आहे, म्हणून ह्या डेटा इंट्राडे चेंजेस ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हा डेटा इमॅच्युअर आहे, हा डेटा इमॅच्युअर असतो पहिल्या 2 दिवसांचा. तर हा डेटा रिटेलरचा फोर्स जास्त असल्यामुळे तो एका साईडला नेऊ शकतो. कदाचित FIs आता निगेटिव्ह घेऊन चाललाय, पण क्लायंटचा फोर्स जर जास्त असेल तर वरच्या लेवलला FIs ला सेल करावं लागेल. अल्टिमेटली FIs ह्याला उडवणारच आहे, म्हणजे याचा कार्यक्रम तर करणारच आहे. तर अशा अँगलने हा डेटा घ्यायचा आहे.
आय होप डेटावरच फक्त बोलतोय. बऱ्याचशा गोष्टी आहेत इंट्राडेचे स्टॉक कसे उडतात काय उडतात त्याच्यावर पण बोलायचे, पण एक पर्टिक्युलर सिरीज आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करायची. तर आजच्या डेटामध्ये थांबूया मित्रांनो. थँक्यू.